हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू अवर चॅनल. आज आपण बघणार आहोत इयत्ता 7वीची युनिट टेस्ट 2 म्हणजे द्वितीय घटक चाचणी. तर मागील वर्षाची बघणार आहोत. त्याचप्रमाणे आपण 2 ते 3 प्रश्नपत्रिकेचा अभ्यास केला तर नक्कीच आपल्याला चांगले मार्क्स पडतात. सो सरावासाठी आपण 2 प्रश्नपत्रिका अभ्यासणार आहोत, 2024 आणि 2025ची. सो विद्यार्थी मित्रांनो, नक्की सराव करा. 20 गुणांची असणार आहे, 1 तास असणार आहे. क्वेश्चन नंबर पहिला आहे बघा. विषय आहे इंग्लिश. फर्स्ट क्वेश्चन आहे डू ॲज डायरेक्टेड आणि 5 आन्सर. प्रश्न पहिला, अरेंज द फॉलोइंग वर्ड इन अल्फाबेटिकल ऑर्डर. ABCDनुसार आपल्याला लावायचं आहे. स्मॉल, नाईट, वंडर, ऑर्डर. सो नेक्स्ट आहे राईट द रिलेटेड वर्ड ऑफ फॅमिली. फॅमिलीच्या रिलेटेड तुम्हाला शब्द लिहायचे आहे, जसे की लविंग, केअरिंग. यानंतर तिसरा आहे बघा पंच्युएट द सेंटेन्स. या ठिकाणी पंच्युएट द सेंटेन्स म्हणजे वाक्य जसं आहे तसं लिहायचं आहे, परंतु फर्स्ट लेटर हे आपल्याला या ठिकाणी विरामचिन्हांचा वापर करायचा आहे. थोडक्यात फर्स्ट लेटर जे आहे तर ते आपल्याला कॅपिटल लिहायचं आहे. बघा, दादा कॅन आय हा कॅपिटल ई. दादा कॅन आय हॅव दिस कॅट. सो चौथा आहे बघा कंप्लीट द वर्ड बाय युजिंग द करेक्ट लेटर. यानंतर बघा पुढे आहे कंप्लीट द वर्ड बाय युजिंग द करेक्ट लेटर. या ठिकाणी एक लेटर तुम्हाला ॲड करायचं आहे आणि वर्ड हे बनवायचं आहे. GAREL या ठिकाणी गार्डन, GARDEN. सेकंड आहे बघा FATHER फादर. फिफ्थ आहे कंप्लीट द फॉलोइंग चेन अँड फॉरवर्ड इज बिगिनिंग विथ द लास्ट लेटर ऑफ द प्रिव्हियस लेटर. फॉर एक्झाम्पल दिले बघा कॅट, टेल, लेग. नेक्स्ट आहे बघा मग त्याच पद्धतीने टेबल दिलेला आहे. ई वरून तुम्हाला नेक्स्ट वर्ड लिहायचा आहे आणि त्यावरून जो लास्ट लेटर वर्ड येईल त्यापासून लास्ट लेटर येईल त्यावरून तुम्हाला न्यू वर्ड लिहायचा आहे. 6 आहे मेक 2 वर्ड इच मिनिमम 3 लेटर युजिंग द लेटर इन द गिवन वर्ड. ब्युटिफुल या वर्डपासून तुम्हाला 3 मिनिमम लेटर बनवायचे आहे, जसं की ब्युटी, त्यानंतर फुल आणि अजून कोणताही एखादा तुम्ही बनवू शकता. क्वेश्चन नंबर 2 आहे बघा. Read the following passage and do the activities. I make nothing of it, I answered. Frankly, Holmes sat silently for some time and then invited me to go out with him. We went to the square where Mr. Wilson and his shop. जसं की द रेड हेडेड लेक हा जो लेसन आहे त्यामध्ये तुम्हाला हा पॅराग्राफ दिलेला आहे. तर या पॅराग्राफवर येणारी प्रश्नांची उत्तरं तुम्हाला लिहायची आहे. चॅनलला जर अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून ठेवा, कारण की असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला आपल्या चॅनलला पाहायला मिळतील. तर बघा पॅराग्राफ पूर्ण व्यवस्थित रीड करायचा आहे, त्यावर आधारित आहे. कंप्लीट द फॉलोइंग सेंटेन्स. होल्म्स सॅट सायलेंटली. जस्ट आपण कंप्लीट केलं होतं बिफोर सेंटेन्स. देन सेकंड आहे देअर वॉज मेनी डॅश 2 गुणांसाठी आहे. A2 आहे राईट ट्रू ऑर फॉल्स फ्रॉम द पॅसेज. होल्म्स ऑब्झर्व द एरिया सिरियसली. सेकंड आहे बघा सिरियसलीचं स्पेलिंग चुकलं या ठिकाणी, म्हणजे हे फॉल्स आहे. सेकंड आहे मिस्टर विल्सन हॅड हिज शॉप. यानंतर A3 आहे राईट अपोजिट द फॉलोइंग वर्ड्स फ्रॉम द पॅसेज. ओल्डचं ऑपोजिट लिहायचे, पॅसेजमधून शोधून लिहायचे आहे, मनाने लिहायचे. पॅसेजमध्ये जो वर्ड दिलेला आहे तो फाइंड आउट करून लिहायचा आहे. इनसाइड, आउटसाइड. A4 राईट पास्ट टेन्स ऑफ द फॉलोइंग वर्ड फ्रॉम द पॅसेज. पास्ट फॉर्म लिहायचा आहे. आस्क ED प्रत्यय लागल. यानंतर बघा पुढं आहे ओपन, याला देखील ED प्रत्यय लागल, ओपन. A5 राईट युअर 2 फेवरेट गेम्स. तुम्ही तुमच्या कोणत्याही 2 फेवरेट गेम या ठिकाणी लिहायचे आहे. नंतर क्वेश्चन नंबर 3 आहे पोएम दिलेली आहे. रीड द फॉलोइंग पोएम अँड डू द ॲक्टिव्हिटीज अँड ऑल बिकॉज यू रीड दिस इन्स्टेड ऑफ हॅव्हिंग फन. तर या पद्धतीने तुम्हाला पोएम असेल, पोएमवर आधारित काही प्रश्न आहे तर ते जाणून घेऊया. A1 आहे रीड द पोएम अँड कम्प्लीट द फॉलोइंग. टेल युअर डॅश टेल ऑल युअर्स डॅश. सेकंड आहे देअर्स ओनली डॅश. A2 आहे राईट एनी वन लाईन दॅट यू लाईक द मोस्ट. 1 मार्कासाठी आहे. A3 आहे चूज द राईम फॉर द फॉलोइंग फन अँड सेकंड आहे डू. A4 आहे राईट अपोजिट ऑफ द फॉलोइंग फ्रॉम द पोएम. अर्ली अँड सेकंड आहे एनिमीज म्हणजे शत्रू. सो या पद्धतीने आहे. नेक्स्ट आहे क्वेश्चन नंबर 4. ट्रान्सलेट द फॉलोइंग सेंटेन्स इन टू युअर मदर टंग. आय एम प्लेइंग क्रिकेट. मी क्रिकेट खेळत आहे.
दुसरा आहे आय लाईक माय कंट्री, मला माझा देश आवडतो. आणि बी आहे बघा, ट्रान्सलेट द फॉलोइंग वर्ड इंटू युअर मदर टंग. तर बड्डे, वाढदिवस, फॅमिली, परिवार. सो या पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो ही एक क्वेश्चन पेपर आपण अभ्यासले आहे. सेकंड आहे जी, तर ती तुम्ही व्यवस्थित बघून घ्या, सराव करा, हवं तर वहीमध्ये लिहून घ्या. चॅनलवर जर नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब नक्की करा. व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. बघा आता सेकंड आहे 2023-24ची. सो ही देखील प्रश्नपत्रिका तुम्हाला वहीमध्ये सॉल्व करायची आहे, जेणेकरून तुमचा सराव होणार आहे आणि तुम्हाला पेपर हा अतिशय सोपा जाणार आहे. सो व्यवस्थित तुम्ही व्हिडिओ बघा. सेम ॲज लाईकच क्वेश्चन असतात, जसं की अल्फाबेटिकल ऑर्डर, रिलेटेड वर्ड्स, पंक्च्युएट द सेंटेन्स. सो करेक्ट कम्प्लीट द वर्ड्स ॲज लाईक, म्हणजे जेणेकरून तुमचा सराव होईल. ओके, सो ऑल ऑफ यू बेस्ट ऑफ लक. ही जी क्वेश्चन पेपर आहे ते तुम्ही व्यवस्थित वहीमध्ये लिहून घेऊ शकता.